आज महिला दिनानिमित्त यशस्वी महिलांच्या प्रेरणादायी कहाण्या ऐकल्या जातात. मात्र जग जिथं युद्धभूमीमध्ये बदललंय तिथं लढून थकलेल्या, हरलेल्या आणि सर्वस्व संपलेल्या अनेक महिला आहेत. या निरपराध महिलांना आणि त्यांच्या लेकरांनाही युद्धाची झळ सोसावी लागली आहे. आज एकीकडे महिला दिनाचे सोहळे होत असले तरी युद्धातल्या या महिलांचे हुंदके काय सांगू पाहताय. ऐका, मी युद्धातली बाई बोलतीये. जगाच्या पाठीवर आज महिलांसाठीचा सोहळा सुरू आहे. आपण सगळेच त्याला महिला दिन म्हणतो. आज दिवसभर यशस्वी स्त्रियांच्या कौतुकाचे सोहळे होतील. पण खरं सांगू, आजच्याच दिवशी जगात जेव्हा तुम्ही महिला दिनाच्या गोडगोड शुभेच्छा, गिफ्ट्स, फुलं आणि होणारं कौतुक झेलताय ना, त्याच दिवशी जगातल्या काही कोपऱ्यात माझ्यासारख्या असंख्य जणी मिसाईल, बॉम्ब, बंदुकीच्या गोळ्या आणि क्षणाक्षणाला वाढणारी भीती झेलतायत. त्यामुळे आजच्याच दिवशी तुम्ही माझी दखल घ्यावी म्हणून मुद्दाम तुमच्याशी बोलायला आले. मी एक युद्धात सापडलेली बाई. माझी ही ओळख काही आजची, काल परवाची नाहीये. अगदी हजारो वर्षांपूर्वीपासून कोणत्या ना कोणत्या युगात, काळात झालेल्या युद्ध लढायांमध्ये मी माझा काहीही संबंध नसताना भरडले गेले. जेव्हा माणसं युद्धासाठी भाले, तलवारी, धनुष्यबाण वापरायची ना, तेव्हा सुद्धा माझा वापर एखाद्या हत्यारासारखा व्हायचा. आणि आता सुद्धा जेव्हा ड्रोन, मिसाईल, बॉम्ब वापरले जातात, तेव्हा सुद्धा मी कुठे ना कुठे हत्यार म्हणून एकतर वापरली जाते, बाटवली जाते किंवा विकली तरी जाते. युद्धांचा काळ बदलला, पद्धत बदलली, शस्त्रही बदलली, पण भलत्याच्या स्वार्थासाठी होणारी युद्धातली माझी होरपळ काही बदलली नाही. युद्ध 20व्या शतकातलं असो, हिरोशिमा नागासाकीचं असो, जूनच्या नरसंहाराचं असो, रशिया जर्मनीचं असो, गाझा पट्टीतलं असो, छुप्या दहशतवादी हल्ल्यांचं असो, अगदी काल परवा घडलेल्या पहलगामचं किंवा सध्या सुरू असलेल्या इराण इस्रायल संघर्षाचं असो, कैक वेळा झालेल्या अशा हल्ल्यांमध्ये डोळ्यांदेखत हौसेनं उभा केलेला संसार तर गेलाच, जोडीदार, आईबाप, नातलग सगळे गेले. मी यातूनही उभे राहिले असते, लढले असते. पण जेव्हा माझ्यातूनच जन्माला येणारी या जगाची चिमुकली स्वप्न, या जगाची चिमुकली भविष्य सुद्धा डोळ्यांदेखत टाचा घासत मेली, तेव्हा माझ्यातली आई आणि बाई हतबल झाली. युद्ध लढणाऱ्या मोठमोठ्या युद्धनीतिकारांनी एका हातात शस्त्र धरलं आणि दुसऱ्या हातात शत्रूच्या घरातली बाई धरली. कधी वर्णवर्चस्वासाठी मला कापलं गेलं, असंख्य वेळा भोगलं गेलं, गॅस चेंबरमध्ये डांबलं गेलं, कित्येक हातांनी विकलं गेलं. मला कधीच माझ्यासाठी न झालेल्या युद्धात फक्त वापरलं गेलं. अलीकडेच काही दिवसांपूर्वी रक्तानं माखलेलं माझ्याच एका लेकीचं दप्तर तुम्ही बघितलं असेल. शाळा शिकवून बायका जग जिंकू शकतील असं म्हणणाऱ्या याच जगातल्या युद्धानं तिच्यासारख्या 165 चिमुकल्या मुलींना आणि त्यांच्या स्वप्नांनाही मारलं. मागे गाझापट्टीत झालेल्या युद्धकाळात भुकेचा आगडो मुसळला होता. युद्धात डोक्यावरचं छप्पर तर गेलंच, तोंडचं अन्नही हिरावलं गेलं. तेव्हा नुकत्याच बाळंत झालेल्या मला पोटच्या पोराला पाचता येईल इतका पानाही फुटला नाही. आजवरच्या युद्धांमध्ये होरपळणाऱ्या स्त्रियांचा आकडा मोजायला गेला तर तो लाखोंच्या घरात जाईलच. पण या युद्धांनी माझ्या मनात तयार केलेली भीती, ती तुम्ही कशी मोजणार? माझी योनी सृजनाला जन्म देणारी, माझे स्तन जगण्याचं अमृत पाजणारे. मात्र वर्चस्वासाठी यावरच अजून तुम्ही कितीदा हल्ले करणार? तुमची युद्ध कधी धर्मासाठी, कधी वर्णासाठी, कधी जमिनीसाठी, कधी तेलासाठी, तर कधी तुमच्या दांभिक नीतिमत्तेसाठी असतात. अवघ्या माणूस जातीचा जन्म जिच्यातून होतोय, त्या मलाच या युद्धात ओढणं आणि वापरणं थांबवा. विश्वरक्षणासाठी 8ही हातात शस्त्र धरणाऱ्या दुर्गेचंच मी रूप आहे. पण हे शस्त्र निरपराध अबलांवर उगारलं जात नाही. अवघ्या माणूस जातीचा जन्म जिच्यातून होतोय, त्या मलाच या युद्धात ओढणं आणि वापरणं थांबवा. हाती शस्त्र धरून, युद्ध करून नवनिर्मिती घडवता येते, सुराज्य आणता येतं. हे शत्रूच्या स्त्रीचा साडीचोळीनं सन्मान करणाऱ्या माझ्या राजानं, माझ्या शिवबानं दाखवून दिलं होतं. कारण माझा राजा हा खरा योद्धा होता. दुर्दैवानं आजच्या युद्धात एकाच वेळी कणखर हाती शस्त्र आणि डोळ्यात माया असणारा राजा दिसत नाही. म्हणूनच सांगते, आज जगातल्या अनेक कोपऱ्यात युद्धाची ठिणगी पेट घेते.
युद्ध होतील, ती जगाचा इतिहासही बदलवतील, पण संघर्षात होरपळणाऱ्या अनेक बायकांचे हुंदके कान देऊन ऐका. ही युद्ध जेव्हा तुमच्या उंबऱ्यापर्यंत येतील, तोपर्यंत तरी युद्धातल्या बाईची वेदना कळणारी मनं अस्तित्वात राहोत. याच आजच्या महिला दिनाच्या शुभेच्छा. मी तुमच्यासारखीच असणारी, मात्र युद्धाच्या खाईत ढकलली गेलेली युद्धातली बाई.